राजकीय पक्ष कोणताही असो, त्याला मुंबईतलं राजकारण जर समजून घ्यायचं असेल तर शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला समजून घ्यावंच लागतंय. सेनेचं मुंबईतलं स्ट्रक्चर, गल्लीबोळातल्या शाखा आणि पदाधिकाऱ्यांची गटप्रमुखांपासून विभाग प्रमुखांपर्यंतची रचना हे अभ्यासणं गरजेचं ठरतं. सेनेनं मुंबईसाठी प्रमुख किंवा अध्यक्ष वगैरे कधी नेमला नसला तरी सेनेचा पालिकेतला सभागृह नेता किंवा प्रत्येक विभागातले विभाग प्रमुख हे जबरदस्त राजकीय ताकद आपल्या अंगात सामावलेले लोकच असायचे. या नेत्यांच्या नेतृत्व गुणांमुळेच शिवसेनेला स्थानिक पातळीवर आणि मुंबई प्रदेश पातळीवर यश मिळवणं सोपं जायचं. याउलट भारतीय जनता पक्षापासून इतर सगळ्याच महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे मुंबई प्रदेश अध्यक्ष नेमले जातात, जे मुंबई शहरातल्या राजकारणावर नियंत्रण ठेवतात, पक्षाच्या मुंबईतल्या राजकीय चाली ठरवतात, धोरणं ठरवतात. आपण आज राजकीय पक्षांच्या मुंबईतल्या नेतृत्वाबद्दल का चर्चा करतोय, तर मुंबई शहरावर ज्यांचा ताबा, ज्यांचा वर्चस्व असतो त्या पक्षाला उर्वरित महाराष्ट्रावरही अप्पर हँड मिळतो. गेली कित्येक दशकं मुंबईवर शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या करिश्म्याने सेनेला मुंबईवर शब्दशः आपला ताबा कायम ठेवता आला. राजकारण किंवा अर्थकारण, व्यापारी, उद्योजक, धनदांडगी यांच्यासह इथले अंडरवर्ल्डवाले या सगळ्यांवर चाप ठेवणं, वचक ठेवणं बाळासाहेब ठाकरेंच्या सैनिकांना चांगलंच अवगत होतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजचा नेमका विषय काय आणि हा बाबा नमनाला घडाभर तेल का वाहतोय. तर मित्रो, मी काल माझ्या नजरेस पडलेल्या एका बातमीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या राजकारणाचा आढावा घेणार. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार डिजिनल. मित्रो, ती बातमी कोणती किंवा अशी ती कोणती बातमी होती की माझ्या नजरेस पडली आणि मी त्यावर एक स्वतंत्र एपिसोड बनवायला निघालोय. तर बातमी अशी आहे, नगरसेविका राखी जाधव यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी निवड झाली. आपले नवाब मलिक चाचा जामीनावर बाहेर आले तेव्हा त्यांच्याकडे मुंबईचं अध्यक्षपद सोपवण्यासाठी अजितदादा आणि शरद पवार हे दोन्ही गट आतुर झालेले होते. तर मग कारण एकच होतं, अल्पसंख्याकांचं लांगुल चाल. मुसलमानांची एक गठ्ठा मतं लाटण्यासाठी दादा आणि काका या दोघांनाही नवाब चाचांनी मुंबई अध्यक्ष व्हावं असंच वाटत होतं आपापल्या गटाचं. महाभारतात घडलेली युद्धाच्या आधीची ती प्रसिद्ध कथा आपण ऐकून आहोतच. कौरव आणि पांडव हे दोघेही श्रीकृष्णाची मदत मिळावी म्हणून भगवान श्रीकृष्णाला साकडं घालत जातात. तसे या नवाब चाचाच्या कुर्ल्यातल्या घरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे शिलेदार झाडून हजर झाले होते. तसं तो बाहेर आला जेलमधून. तसा सगळीकडे एकच चर्चा होती की नवाब मलिक अजितदादांकडे जाणार की काकांच्या गटात. तसं पाहिलं तर नवाब मलिक हे अखंड राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष होते, पण ते तुरुंगात गेल्यानंतर हा भार नगरसेविका राखी जाधव यांच्याकडे सोपवला गेला होता. राखी जाधव या घाटकोपरच्या नगरसेविका आणि सुप्रियाताईंच्या जवळच्या मानल्या जातात. नवाब मलिकांच्या गैरहजेरीत त्यांनी उत्तमरित्या काम केलेलं आहे असं म्हटलं जातं. पण आता नवाब मलिक परत आलेत, पण ते जामिनावर आहेत. त्यांच्यावर ज्या उपचार चालू आहेत, सतत वैद्यकीय उपचार सुरू आहेत असं म्हणतात. त्यांचा मूळव्याध बरा होईल त्या दिवशी ते पुन्हा तुरुंगात डांबले जाणार असा अंदाज आहे. आता मूळव्याध हे असं अवघड जागेवरचं दुखणं आहे की सहन होत नाही आणि सांगता येणं सोडाच, दाखवता येत नाही. बरं झालंय की अजून ठसठसतंय. त्यातली गंमत बाजूला ठेवा तुर्तास, कारण लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. म्हणजे त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या होणारच आहेत आणि त्यात काही शंका नाही. मग मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळवणं हे एका बाजूला, पण आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईतल्या 6 जागा आणि विधानसभेच्या 38 जागा लढवताना पक्षाची मुंबईतली राजकीय ताकद ही त्या पक्षाच्या मुंबई अध्यक्षाच्या इमेजवर पण अवलंबून असणार आहे. शिवसेनेत हे काम स्थानिक विभाग प्रमुख आणि आमदार सांभाळतात, तर इतर पक्षांचं मी मगाशी म्हणालो तसं मुंबई प्रदेशाध्यक्ष या पदावरचा माणूस जबाबदारी घेतो. यासाठी मुंबईचा अध्यक्ष हा खमक्यात असावा लागतो. काँग्रेसला मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांच्यानंतर म्हणावा असा प्रभावी मुंबई अध्यक्ष लाभलाच नाही. पण काँग्रेसचा मुंबई शहरात एक चांगला वोटर बेस आहे. त्यात मुस्लिम आणि परप्रांतीय मतदारांचा अधिक भरण आहे. बाहेरून आलेल्यांना काँग्रेस नेहमीच जवळची वाटत आली, कारण उपऱ्यांना इथे झोपड्या वसवताना राशन कार्डापासून नळपाणी, वीज कनेक्शन या सगळ्या सुविधा काँग्रेसच्या राजवटीत सहज सोप्या साध्य होत आल्या. त्या भ्रष्टाचारात नंतर पालिकेतले अधिकारी आणि शिवसेनेचे नगरसेवकही सामील झाले. पण सेनेच्या दादागिरीमुळे प्रत्येक विभागातले परप्रांतीयही सेनेचे लॉयल मतदार बनलेत. एक गठ्ठा मतदार हा शिवसेनेकडेही आहे.
पण दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जाणत्या नेत्याला अद्यापही आपल्या पक्षाला मुंबईत वोट बँक तयार करून देणारा प्रदेशाध्यक्ष सापडलेला नाहीये, हे तितकंच खरंय. राष्ट्रवादीचे या आधीचे काही मुंबई अध्यक्ष जर पाहिले आणि त्यांच्या नावावर जर आपण नजर टाकली तर लक्षात येतं संजय दिना पाटील, म्हणजे स्वर्गीय दिनाबामा पाटील यांच्या करिश्म्यानं संजय दिना पाटील यांचं ते राहतात त्या विभागात बऱ्यापैकी वर्चस्व असलं तरी त्यांना संपूर्ण मुंबईतल्या NCP कार्यकर्त्यांनी अध्यक्ष म्हणून तेवढं स्वीकारलंच नव्हतं. काही काळ सचिन अहिर मुंबईचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे, आता ते सेनेत आहेत. त्यांचंही प्रभाव क्षेत्र मर्यादित असलं तरी ते कामगार चळवळीतले असल्यानं आणि मामा अरुण गवळीशी असलेल्या नात्यामुळे, भाच्याच्या नात्यामुळे मुंबईतल्या टग्या टपोरी गुंडांनाही ते सहज अंगावर घेत होते. सचिन अहिरांच्या कार्यकाळात NCPला मुंबईत हातपाय पसरायला खरं तर चांगला वाव होता, पण ते होऊ शकलं नाही. अहिरांचा करिश्मा मर्यादित ठरला. एकेकाळी पैलवान नरू वर्मा, ते युवक काँग्रेसच्या चळवळीतले नरेंद्र वर्मा, NCPचे मुंबई अध्यक्ष होते, पण त्यांचाही प्रभाव म्हणावा तसा पडला नाही. यामागे एकच कारण होतं, मुंबईला शिवसेना स्टाईलनं राजकारण पाहायला आवडतं. सेनेचा शाखाप्रमुख ज्या पद्धतीने सामान्यांच्या समस्येला हात घालतो, पालिकेच्या अधिकाऱ्याची गचांडी पकडतो किंवा गल्लीबोळातल्या सेनेच्या शाखेत जसे न्यायनिवाडे होतात, त्यातला जो प्रमुख असतो, मग तो शाखाप्रमुख असो की विभाग प्रमुख, तसला धडाकेबाज बाणा मुंबईत चालतो. मुंबईकरांना हवा हवासा असतो. शरद पवारांनी शिवसेना संपवण्यासाठी म्हणा किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या केलेल्या डोलाऱ्यावर घाला घालण्यासाठी म्हणा गेली कित्येक दशकं दबा धरून वाट पाहिली. पण दरम्यानच्या काळात अनेक शिवसैनिक त्यांनी फोडले, आपल्याकडे वळवले. काही लोक नाराज होऊन चालले, तसं कळलं की त्यांनी त्या नाराजांना आपल्याकडे वळवलं. छगन भुजबळांपासून गणेश नाईकांपर्यंत अनेक उदाहरणं आहेत अशी. पण मुंबई शहराचं सेना स्टाईल राजकारण कोळून प्यायलेल्या किरण पावसकरांसारख्या भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीत घेऊन त्यांनी एकदा विधान परिषदेवर पाठवून खरं तर वाया घालवलं. किरण पावसकर यांना पवारांनी मुंबईत सेना स्टाईलनं NCP वाढवण्याची जबाबदारी दिली असती तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. पण यात किरण पावसकर यांचं महत्त्व वाढण्याचा एक धोका पवारांना दिसत असावा. पवार सहजासहजी दुसऱ्याला मोठं व्हायला देत नाहीत. समोरचा माणूस सतत माझ्या मदतीच्या अपेक्षेतच अडकलेला असायला हवा, ही पवार घराण्याची राजकारण करण्याची स्टाईल आहे. अजितदादांनाही आपल्यासमोर हात जोडून उभा असलेला कार्यकर्ताच आवडतो. त्यांच्या राजकीय ताकदीला आव्हान देणारा जयंत पाटलांसारखा एखादा तालेवार इंडस्ट्रियलिस्ट नको असतो. किरण पावसकरांसोबत बहुधा हा एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स जो असतो ना, तो नडला असावा पवारांना. यात झालं असं असतं, किरण पावसकर यांना एक सेनेचे कच्चे दुवे माहीत असल्यानं शहरात सरस झाले असते, पण NCP मुंबईत सगळ्याच पॉकेट्समध्ये वाढली असती ना. मुंबईचा अध्यक्ष हा स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं किंवा पक्षानं त्याला आवश्यक रसद पुरवणं गरजेचं असतं. मुरली देवरा किंवा गुरुदास कामत हे तसे सगळ्याच बाबतीत सक्षम होते. तसा अध्यक्ष त्यानंतर काँग्रेसला लाभला नाही. पण राष्ट्रवादीच्या इतिहासात मी मगाशी जसं सांगितलं तशी बेसिकमध्येच गडबड आहे. दुसऱ्या बाजूला अजितदादांनी आपल्या गटाचा मुंबई अध्यक्ष म्हणून समीर भुजबळ यांची निवड केली. आता ही निवड म्हणजे राखी जाधव यांच्यासारखाच फुसका बार आहे का, तर तुलनेत अगदीच तसं नाहीये. कारण समीर भुजबळ हा छगन भुजबळांचा उजवा हात आहे. मास्टर माइंडच म्हणा ना. छगन भुजबळांनी आतापर्यंत जेवढी कांड केलेत ते त्यात समीर भुजबळ ते एकेकाळी माननीय बाळासाहेबांचं गंडस्थळ जसं राज ठाकरे होते, तसंच समीर हा छगन भुजबळांचं गंडस्थळ. भुजबळ ज्या अनेक भानगडींमध्ये अडकले त्यातल्या कित्येक भानगडी या समीर भुजबळांच्या उचापती होत्या. पण भुजबळांचे सारे आर्थिक व्यवहार, लेनदेन हे सारं समीर भुजबळ बघत होते. आणि त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारात छगन भुजबळ उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशा महत्त्वाच्या पदावर असल्या कारणानं समीर भुजबळ याच्या भोवती एक वलय जे होतं ते मोठं प्रभावी होतं. आजही हे दोघे बापलेक प्रशासकीय सेवेतल्या सनदी अधिकाऱ्यांवर बऱ्यापैकी जरब राखून. छगन भुजबळांची राजकीय ताकद, त्यांचं OBC समाजाभोवती फिरणारं स्वतंत्र असं समता परिषदेचं राजकारण, याचा फायदा मुंबईत समीर भुजबळ हे राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष म्हणून कितपत करून घेतील याबाबत आजही माझ्या मनात साशंकता आहे. पण दुसऱ्या गटाच्या राखी जाधवांच्या तुलनेत समीर भुजबळांचं पारडं बऱ्यापैकी जड आहे असं मात्र आपण म्हणू शकतो. पण खरा कस तर निवडणुकांमध्ये आपापल्या गटाचा मतदानाचा टक्का कसा वाढवला जाईल यावरच लागणार आहे. दोन्ही गटांना कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यापासूनची तयारी करायची.
काम सोपं नाहीये. त्यात पवारांना आजवर मुंबईसाठी चांगला भिडूच सापडलेला नाहीये. हे शल्य सतत बोचत राहणार आहे. मी पवारांना म्हणतोय याचा अर्थ मग ते शरद पवार असोत की अजित पवार, पवारांना त्यांच्या पार्टीसाठी चांगला मुंबई अध्यक्ष सापडलाच नाही किंवा समोर दिसत होता, पण कुठल्याशा आडीमुळे किंवा भीतीपोटी त्याला मुंबई अध्यक्षपदावर नेमता आलं नाही. दोन्ही गटाच्या मुंबई अध्यक्षांच्या अलीकडे नेमणुका झाल्यात आणि त्यांच्या कामगिरीचा कस जिथे लागणार आहे असं निवडणुकांचं घोडा मैदानही दूर नाहीये. बघूया काय होतंय. या एकूण विवेचनातला कुठला मुद्दा सुटलाय असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट्स करून जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.